तो देव दीननाथा सप्तसुरांचा जाणकार तो करता करविता कला गुणांचा श्रीपती तो देव दीननाथा सप्तसुरांचा जाणकार तो करता करविता कार्याभिमान तुझा फुले वाहत चरणाला हे भक्तांच्या रक्षणाला दूर करी तू संकटाला गजमुखी सजीव केला हो 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 गजमुखी सजीव केला हो 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 पार्वतीने बनविला शंकराने गोवधिला गजमुखी सजीव केला हो 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 सजीव केला हो हो कोंबड्याच्या आवाजानं जागे झाले सारे जण कोंबड्याच्या आवाजानं अशा सोनेरी किरणांनी धवाला अशा सोनेरी किरणांनी धवाला पहांगणी तुळस पूजिते नेमान तुळस पूजिते नेमान कुंकू लावी सुहासीन कुंकू लावी सुहासीन कोंबड्याच्या आवाजानं कुंकू लावी सुहासीन कोंबड्याच्या आवाजानं अशी मधुर मंजुळ वाणी कोकिळेची ती कहाणी अशी मधुर मंजुळ वाणी कोकिळेची ती कहाणी हिरा चंद्रानी तारान हिरा चंद्रानी तारान माठ भरील पाण्यानं माठ भरील पाण्यानं कोंबड्याच्या आवाजानं माठ भरील पाण्यानं कोंबड्याच्या आवाजानं कोंबड्यानं माझ्या लाडाच्या कोंबड्यानं साध घातली जोमान जागे झाले सारे जण कोंबड्याच्या आवाजानं 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 जागे झाले सारे जण कोंबड्याच्या आवाजानं
पावलं आहा दान पावलं दान पावलं आहा दान पावलं उजळून आले आभाळ उजळून आले आभाळ रामाच्या बहरी दान पावत आली वासुदेवाची स्वारी दान पावलं आहा दान पावलं दान पावलं आहा दान पावलं पोटाची खळगी भरण्यासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी डोंबरी लागला खेळ करायला आल्या आल्या बायका आल्या आल्या बायका घेऊन पैका डोंबऱ्याचा खेळ पहायला 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 ला 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 मिळून जाऊया या मथुरे बाजारा पोरी मिळून जाऊया या मथुरे बाजारा त्याग पदर सावरा ग तुम्ही अंगाला वारा पोरी मिळून जाऊया या मथुरे बाजारा पोरी मिळून जाऊया या मथुरे बाजारा निरातारा अगहिरा माठ डोईवरी आघ्या ग निरातारा अगहिरा माठ डोईवरी आघ्या ग पायी पैंजण नाकी नत हिरव्या चुड्याने गजल्या ग सुगंध तुझ्या नखऱ्याचा सारा पोरी मिळून जाऊया या मथुरे बाजारा पोरी मिळून जाऊया या मथुरे बाजारा
मिळून जाऊया या मथुरे बाजारा पोरी मिळून जाऊया या मथुरे बाजारा या ग पदर सावरा ग तुम्ही अंगाला वारा पोरी मिळून जाऊया या मथुरे बाजारा 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 पोरी मिळून जाऊया गोकुळचा मी नंद किशोर नंद किशोर गोकुळचा मी नंद किशोर मनमोहन गिरिधारी धर्मरक्षणा अवतरलो मी युगे युगे भूवरी चराचरी घुमे बासरी नंद यशो देसा मी गिरिधारी चराचरी घुमे बासरी नंद यशो देसा मी गिरिधारी नंद किशोर मनमोहन गिरिधारी गोकुळचा मी नंद किशोर मनमोहन गिरिधारी धर्मरक्षण अवतरलो मी युगे युगे भूवरी चराचरी घुमे बासरी नंद यशो देसा मी गिरिधारी चराचरी घुमे बासरी नंद यशो देसा मी गिरिधारी देवकी पोटी जन्म घेतला मध्यान द्याराती वाचविले मज माय तिच्याने दिले न कवसाच्या हाती आई वडिलांची माय मिळाली हो आई वडिलांची माय मिळाली नंद यशोदे घरी धर्मरक्षणा अवतरलो युगे युगे भूवरी
नंद किशोर मनमोहन गिरिधारी गोकुळीचा मी नंद किशोर मनमोहन गिरिधारी धर्मरक्षण अवतरतो मी युगे युगे भुवरी चरचरी भूमे बासरी नंद यशोदेचा मी गिरिधारी चरचरी भूमे बासरी नंद यशोदेचा मी गिरिधारी चरचरी भूमे बासरी नंद यशोदेचा मी गिरिधारी चराचरी भूमे बासरी नंद यशोदेचा मी गिरिधारी. रसिक प्रेक्षकांमधून आलेला पारसी कसा आहे. अरे कान्हा, घाबरले ना मी? का ग राधे घाबरलीस? या बासरीच्या आवाजाने तुला धुंद करणारा दुसरा कोणी आहे का ग? नाही रे कान्हा, मी तुझ्या बासरीला घाबरले नाही, घाबरले तुझ्या तर त्या स्पर्शाला. अगं वेडे, या भूतलावर तुला माझ्याशिवाय दुसरा स्पर्श करू शकतो का ग? नाही रे कान्हा. बरं कान्हा, आता मी काय म्हणते, आता यावेळेस हे महत्वाचे नसून मला निघायला हवे, तेव्हा येते मी. थांब राधे, इतकेत कुठे निघालीस? एक गाणं घे ना. कुठे म्हणजे? घरी जायला किती उशीर होतोय माहितीये का रे तुला? येते मी. थांब राधे, 7व्या जन्मी दिलेले वचन ते या जन्मी तुला पूर्ण करावे लागेल राधे. आवश्यकच आहे. हो राधे. बरं ऐका. मन मोहना ऐकना, मन मोहना ऐकना, रास खेळूया वृंदावना, रास खेळूया वृंदावना. मन मोहना ऐकना, मन मोहना ऐकना, रास खेळूया वृंदावना, रास खेळूया वृंदावना. मोहना 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 मोहना, रास खेळूया वृंदावना, रास खेळूया वृंदावना. राधे माझ्या संगी डोलना,
कुंजवना रास खेळूया कुंजवना रंग उधळूया कुंजवना रंग उधळूया कुंजवना रंग उधळूया कुंजवना रास खेळूया वृंदावना. मथुरेला चालले आहेत त्यांना वाटेत अडवा व दह्याची चोरी करा. गरज लागली तर मला हाक मारा, मी निश्चित उभा आहे. ठीक आहे देवा. येतो मी. या तू. काय रे, मला काय नाही समजलं बघ. मला नाही बघ समजलं, अजिबात नाही. तू होतास कुठं तरी आधी. हा काय तू म्हणजे मला बघ ही कामगिरी झेपणार नाही. मला पण झेपणार नाही तुझा आवाज येतोय कुठं. हा येतो बघ, बटन चालू नसेल तुझं. हा तर काय म्हणू तू. आपल्याला देवाने कामगिरी संपवलेली आहे. तुला नाही झेपणार, मला पण नाही मला झेपणार. पण नाही झेपणार. मग करणार कोण. अरे होय, आपल्या त्या जोडीचा बॉबडे आहे ना. हा, मला सकाळी भेटला होता खाली. हा, मग त्याला बोलावून घे बघू. हा त्याला हाक मारतो. हा हा येईल काय बघ कुठं आहे तो. बघतो. हा अरे बोबड्या. असा हाक मारतात. ह्या का गाईला बोलवतोस का बोबड्याला बोलवतोय. तांबू य य य य. कुठं आहे. अरे बोबड्याला बोलवाय सांगितलं तुला. तांबू आली की तो पण येईल. मग बोलव. ए बोबड्या. टॉयलेट अरे इकडे ये इकडे. अरे त्याला अरे इकडे मजा आहे मजा. तसली मजा. अरे दैजूत खायचंय. मध्ये आईलाच पण देत आहे. अरे ये अरे हा काय बोंबाट टोकी काय करतोय. काय कुठे कार्य सुदामा हक्का मारिशी कार्य सुदामा हक्का मारिशी कसा येऊर संगतीला कसा येऊर संगतीला कसा येऊर संगतीला गाय माझी चुकली कपिला कसा येऊर संगतीला गाय माझी चुकली कपिला. सुदामा हक्का मरशी कार्य सुदामा हक्का मरशी कसा येऊर संगतीला कसा येऊर संगतीला कसा येऊर संगतीला गाय माझी चुकली कपिला कसा येऊर संगतीला गाय माझी चुकली कपिला. गेलो होतो मी रानावनात माझ्या कपिलेच्या शोधात माझ्या कपिलेच्या शोधात माझ्या कपिलेच्या शोधात करू मी काय उंगत नाय करू मी काय उंगत नाय आता शोधून कुठं तिला आता शोधून कुठं तिला आता शोधून कुठं तिला काय माझी चुकली कपिला 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 आता शोधून कुठं तिला काय माझी चुकली कपिला. आता शोधून कुठं तिला गाय माझी चुकली कपिला.
अरे तुला नाचायला बोलवलेलं होतं की कशाला बोलवलेलं? गाय कुठं तुझी कपिला? अरे तुला मानू तिला थोपताय ना रे. कुठं आहे? कुठं? अरे माझा ओलनी खाली होतोय. काय? अरे जीव माझा. काय मला वाटले दुसरंच काहीतरी. होय. अरे तथा न बोले. मग? अरे त्या लानावाना हा. कात्यात कुत्यात हा, फिरताना माझ्या पायात किती उलटलाय माहिती आहे? हा. काय? अरे हा एवढा लांब खाता. आता मग मग तुझी कपिला काय गेली कुठं? अरे तिला थोपताय रे. बघ दिसते काय? काय रे बाबा खरं दिसतच नाही. तू अरे मेल्यावर त्यावेळेस तुम्ही हात मानली ना मला. मग तुम्ही हात नाही मानली. ह्याला माहितीये बघ, ह्याला सगळं सांगणार तुला. मग थांबताय का? कुठे ये? मग हा काय आला? हा, मी कशाला बोलवलाय? हा सांग. 16 सहस्त्र. माझ्याकडे नव्हतं, त्याच्याकडे. बोला घेतलं. हा. सांगतोय कोण? हा तू हा, मग इथं थांब. हा, मग त्या थांबताय तो का? सांगतोय. अरे थांब ना बाबा ताईचा लवकर. मेलो तुला मानो. 16 सहस्त्र. हा. 360 गोपिकांचा मेळा. अरे तर सांगतो तर काय. तो पी त्यांचा मेला. गोपिकांचा मेळा नव्हे. तर मेला. अरे तो मेला. तर आपल्याला कशाला जायला पाहिजे? अरे मेला अरे नव्हे. त्यांचं धावताना घेऊन जातील ना ते तर. अरे मेलाय नाही. अरे, मेळा म्हणजे ए, जमाव जमाव. अरे आता ही लोक कशी बसलेली आहेत? अरे एकत्र जमाव. जमाव जमाव म्हणजे गोला होऊन. हा मध्ये हा. थोला थतला हा. तीन देतात. हा. आता थतल्या मिळून हा. आता जातात. बाजाराला जातायत. मग आम्ही काय चालली आता? आपण त्यांना अडवायचं. आम्ही काय चालली आता? अडवायचं. त्यांना मग? मागवायचंय. त्यांना अरे होय. त्यांना आपण आलं वाईट आहे. असा म्हणतो. आम्ही आलं वाईट आहे त्यांना. नाही तर मारू काय रे? नाहीतर काय? अरे हा? मालू काय मालू? मारू नव्हे, दैदूत खायचंय आपण. अडवून काय खायत आहे? दैदूत. आई चप्पत मग मग म्हणते आता आई चप्पत आहे तर काय आता? तुझी एकट्याची नाही. आमची पण. आमची पण. तू एकटा पिलवाटू नको. तुला काय वाटलं? हा? हा? एकट्याची माझ्या का फिरवाटतोय चांगला? हा? आम्ही कशाला तुझ्या जोडीला जाऊ ना. होय. आम्ही बोललो तुला. मेलं तर तुला मानू. काय म्हणतो बघा. बोलले नाही मला बोलवतो. तुम्ही काय झाले मला माहिती नशीब नाही. एकटा झाला. एकटा झाला होय. होय. मला वाटलं जात होता ह्या दुसरा पण घेऊन येतो की. बरं, चला मग धावूया लवकर. चला, चला. चला. ए, लवकर हा. धावूया. हा. वाजव रे, वाजव. पहिलं मला देते ना धावूया. हा. बाजार तुमच्या मनासारखा मिळून जाऊया बाजारा दया दुधाच्या ग व्यापारा राधे जाऊया बाजारा दया दुधाच्या ग व्यापारा राधे जाऊया बाजारा बाजार तुमच्या मनासारखा बाजार तुमच्या मनासारखा मिळून जाऊया बाजारा दया दुधाच्या ग व्यापारा राधे जाऊया बाजारा दया दुधाच्या ग व्यापारा राधे जाऊया बाजारा आहे अवघड यमुना घाट आहे वळणाची ती वाट हिरा तारा चंद्रा मिळून घेतले डोली गोर माट मंद धुंद या वाऱ्यात पक्षी आनंदी डोलत पार करूया वळण वाट पार करूया वळण वाट जाऊया मधुरे बाजारा दया दुधाच्या ग व्यापारा राधे जाऊ
दुधाच्या ग व्यापाराला रे जाऊया बाजारा दया 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 दुधाच्या ग व्यापारा राधे जाऊया बाजारा अगं ए चंद्रा काय करत हे चल ग भरा भरा चल चल आला का सर्वजणी हो ग राधे चला हो काय ग झालंय ना काय ग दमले ग हो तू दमलीस पण अगं चंद्रा काय ग काय ग असं काय तारे अगं ए तारे अगं ए अगं काय ग हिचं असं काय अगं आपण आलो कुठे काय माहिती बाजाराला काय माहिती अगं काय चाललंय तुमचं ग राधे राधे हा इकडे ये ना या ग अशा अगं हा बाजार हो बाई 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 किती भरलाय नाही अगं किती गोड गोड पुढे काय बघ ना साई मोगरा सुई आणि ते गुलाब किती गोड दिसतंय हो का यांची फुलं गोड दिसतंय खूपच गोड दिसतंय बघ खूपच गोड दिसतंय मग काढून देऊ दे ना काय गुलाब काय ग ह्यांचं अगं ए चंद्रा काय ग झाली फुलं फुलवून झाली काय अगं बघ ना इकडे बघा गुलाब उगवले तिथेच अगं बाई हिचं काय अगं हे काय या ग कोण ग अगं हे तारा कोणाला बसवतेस काय काय हे चाललंय काय ह्या वाटेला आहे तरी कोण वाटा बघतीये किती हा वाटा ही बरोबर आहे काही बरोबर एकच निवड अगं ही तारा म्हणतात हिला वाटा नाही हिला वाटा लावायची पाहिजे फक्त हा हे चंद्रे काय ग तुला काय वाटलं मी बघितलं नाही काय बघितलं तू काय बघितलं मी हे राधे सांग हिला काय राधे हिला सांग तुम्ही तुम्ही भांडताय कशाला मी सांगते काय ग काय सांगतात माझं पण आवडतं फुल कुठे दिसत ते माझं आवडतं फुल आहे माझं ते आहे ना ते माझं आहे ते माझं गुलाब पण किती गोड दिसतंय गुलाब राहू द्या ग माझं ते फुल किती गोड दिसतं गुलाब माझं अगं माझं काय ग बाजारात चला चला गुलाब तिथेच राहून देत अगं राधा चिल्ली वाटतं काय ग बाजारात जायचंय ना ग फुलं तोडून देऊया तिला चल पुढचं फुलं आवडतं विचारू चल ये राधे जाऊया का बाजाराला झाली फुलं भेटली काय तुला पाहिजे काय फुलं गुलाब जाई मोगरा चला ग बाजाराला चला बघा वाटा दाखवते चल ग चंद्र तुझं लय बोलतेस ग लय बोलतेस तुला खूपच सवय झाली आजकाल काय निघालात कुठे तुम्ही कुठे म्हणणार वाटा माहितीये आता शोधत तर वाटा नाही का तर सांग बघू ती माझ्या ओळखीची नव्हती अगो बाई किती वाटा ओळखीच्या आहेत मग तरी वाटे काय ग 1 2 3 4 5 6 तू पण बघत होतीस ना ती गुलाब शोधत होती हो आणि तू मोगरा काय ग तुमचं हे चाललंय असं राधा आता तूच सांग बघू वाट तुला माहित आहे तुला ग ह्या तर माझ्या सोबतच होत्या अगं मग आता करायचं काय जाणार कसं आता ग काय अगं काय ग चंद्रा काय ग तुझ्या शेजारची ती मावशी गेली थेरडी काय मावशी नाही ती भांडखोर मावशी आहे ग ती अगं चंद्रा काय असं बोलतेस अगं नाहीतर काय का भांडखोर का अगं कालच माझं वाजलं बघ काय अगं भांडण अगं बाई नाहीतर काय पण हा लय भांडती मेली काय नाही तर काय अगं राधे शेजारी नुसती ही तिच्याकडून भांडखोर आहे तू हाक मारून बघ ग
ती फिरडी येते कधी बघ. थांब ग चंद्रा, येईल आपण. अगं हाक तर मारून बघ. बरं. मावशी, अगं ए मावशी, कुठे ग गेली? चंद्राला हाक मारायला सांग, येईल बघ प्रेमाने. हा, नाहीतर तिकडे हाक मारा बघ. जा ग तुझी लाडकी मावशी. हो ग मावशी. रसिक हो, सन्माननीय मावशी. अगं ए मावशी, कुठे ग राहिली ही? मेली वाटलं. अगं ए चंद्रा, नाहीतर काय बघ किती हाक अगं येऊ दे मारतोय. तरी, नंतर मार तिला. काय होईल? अगं ए मावशी. थांब, हीच येते एकदा. बघ मावशी, अगं ए मावशी. अगं राहिली कुठे? गारटली वाटतं. ए, आले का आले बघ. ये ग लवकर. कुठे राहिलीस? कुठे राहिली ही अशी? अगं येते बघ ग. अगं ती बघ राधे. अगं दिसते का ग? अगं हो. अगं राधे मावशी वाटतं. गोपी झाल्या मधुर बाजारा. चला ग, येणारच आहे. बाजारा साज शृंगार करून यावरा. गोपी निघाल्या मथुर बाजारा. बाजारा साज शृंगार करून यावरा. राधे हाक मारशी, मी हाय मावशी, मी आले नटून चला बाजाराशी. राधे हाक मारशी, मी हाय मावशी, मी आले नटून चला बाजाराशी. साडी नेसवली पैठणी लाल, मला पाहून काय म्हणाल. साडी नेसवली पैठणी लाल, मला पाहून काय म्हणाल. गाई झाली कशी, मी चालू कशी, मी आले नटून चला बाजारात. गाई झाली कशी, मी चालू कशी, मी आले नटून चला बाजारात. जग भरून दुधाचे माठ, आहे अवघड यमुना घाट. जग भरून दुधाचे माठ, आहे अवघड यमुना घाट. नकरा केला किती, काय घेतला किती, मी आले नटून चला बाजाराशी. नकरा केला किती, काय घेतला किती, मी आले नटून चला बाजाराशी. राधे हाक मारशी, मी हाय मावशी, मी आले नटून चला बाजाराशी. राधे हाक मारशी, मी हाय मावशी, मी आले नटून चला बाजाराशी. राधे हाक मारशी, मी हाय मावशी, मी आले नटून चला बाजाराशी. राधे हाक मारशी, मी हाय मावशी, मी आले नटून चला बाजाराशी. राधे हाक मारशी, मी हाय मावशी, मी आले नटून चला बाजाराशी. काय ग असं तुम्ही करते? मावशीला हाक मारली, बकरी म्हटली. तिला माहिती आहे नेहमीची जागा. अगे राधा, विसरली ती. तू कोण ग? अगं ये राधा. मावशी तशी मावशी इकडे आवाज येतोय ना? आई, कुठे आहे तुला? अगं ए मावशी. अगे चंद्रा,
चंद्रा तुझा पण आवाज अगं ये चंद्रा. बघ ग, चुकली तर नाही ना आवाज देता ना. काय कुठं ग मावशी? मावशी पोरीनं? बघ ग, अगं, वाट बीट चुकली की अगं ये पोरीनं. काय ग? अगं, ही बघ. हा काय ग? अगं जरा इकडे ये. काय ग मावशी? काय ग मावशी म्हणजे काय? अगं एवढा साज शृंगार केलाय पोरीने. हो. त्या बाजारला जाण्यासाठीच नाही ग. अगं मावशी. अगं मला एक सांगा, हा एवढ्या घाई गडबडी आलात त्या बाजारला जाण्यासाठी, पण इथे काय ग चुगड्या लावत होता? काय ग सुगड्या? हा कसल्या ग मावशी? अगं कसल्या ग म्हणजे काय? मला आवाज कुणी का दिला? राधेने. नाही नाही नाही, राधेने आवाज दिला. दुसरंच कोणतरी काहीतरी म्हणत होतं. तू. मावशी माझ्याशी नुसती कसं कसं भांडते म्हणून. ऐकलं ग मावशी? ऐकलं म्हणते. काय ग कोण होती? आता मेली. कोण तू गेली. आता मी गेली. मावशी ही बघ ती. हीच मावशी ती. हीच ती. घरात ये इकडे. मावशी. अगं हिलाच राहणार असेल ना बाजारला, हा तर मी काय येण्याची नाही. तिलाच घेऊन जा बाजारला. ए मावशी थांब. अशी काय करतेस? हा मी तिला सांगते. चंद्रा काय ग, जा तुझ्याशी प्रेमाने बोल. ह्या मावशीची. हा गेली मावशी. गप ग, तुझं बोलू नको, ऐकेल तिचं. तू पोरगीच म्हणून जाते. जा ग. अगं जा. जाते ग. अगं जा लवकर, पोपटच आलाय. अगं ये. ए मावशी. ए मावशी. अगं ए मावशी. काय ग? किती हाक देते ग अगं किती तुला? हात म्हणजे काय? भैरी आहेस की? किती तुला हाक मारते मावशी मावशी मावशी. कोणतीच आता कुठे लाडाला ग? येशील तर इथं काय? अगं आम्हाला निघालो खऱ्या, पण वाट नाही माहिती बघ. अगं हो, मग अशी त्या पोरीनं सांगत होती काय ग, मावशी माझ्याशी भांडते म्हणून. भांडतेच नाही तर काय? अगं आता एवढी लाडेगोडीसाठी आलीस, मावशी बाजारला आठ झाले. जायचंय. हो. जर भांडलीच नाही तर तुझ्यासोबत येईन बघ. असं म्हणतेस? हो मग बोलशील ना ग प्रेमाने? बोलेल की. ए चला ग पोरीनो, चला ग, अगं चला. चला. अगं पण मावशी, काय ग? आम्ही तुला एवढ्या हाक मारत होत्या, तू होतीस कुठे ग? हा ग. अगं होतीस कुठं म्हणजे काय? म्हणजे अगं तुम्हाला माहिती आहे ना, का ग? अगं माझा नवरा. काय ग? अगं काय ग म्हणजे काय? अगं रात्रंदिवस तो अंथरुणातच आहे. मावशी का ग? आता ते पण तुला सांगायला हवं. हो सांग ना मावशी. अगं आजारी आहे तो. आजारी? अगं ही पोरी ना, मावशी बघ काय म्हणते. काय आजारी? काय ग, कधीपासून? अगं कधीपासून म्हणजे काय? हॅलो, तुषार गुरव यांचं असं म्हणणं आहे मावशीने त्यांचं नाव घ्यावं. अहो तुषारराव, काय ग चंद्रा? काय ग, ऐका. तुला सांगितलेलं काय? आता तू विचारच तुझं. अहो आता मी तुमचं एक नाव घेणार आहे, पण असं नाव घेणार आहे याचपर्यंत कोणी घेतलं नाही आणि घेणार बी नाही. तुमची बाई, बघ ग. बायको सुद्धा घेऊ शकत नाही असं नाव घेते. तू ते खिडकीला 3 तारा, अडकी तारा, घुंगरे बारा, पाने खाली 12 13, घाम येतो धाराधारा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हांडा देते पाण्याला, पाणी आणलं आडाचं, वाडा बांधला भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे, 7 वाड्यात होता पलंग, पलंगावर होती गादी, गादीवर होती उशी, उशीवर होती बशी, बशीत होता कप, कपाला होतं घर, घराला होती भिंत. आणि तुषाररावांचं नाव घेते. तुषार गुरव. ऐका, घराला होती भिंत, भिंतीवर होतं घड्याळ, घड्याळात वाजला 1. आणि तुषाररावांचं नाव घेते मी, विठ्ठल रखमाईची लेख. बघा ग. धन्यवाद. मंडळ काय ग ही म्हणते? अगं मावशी, काय ग? अगं काय म्हणत होतीस तू? अगं काय ग म्हणजे काय? माझा नवरा जरा आजारी आहे म्हणून सांगितलं. हो का ग? हा, म्हणून थोडा उशीर झाला. असं म्हणतेस? आता आपण जाऊया का ग? उशीर होतोय ना ग? झालाय ग. आता वाट नको ग मावशी. अगं हो, पण मला एक सांग. काय ग? अगं बाजारला जायचं खरं, हो, पण बाजारला विक्रीसाठी काय घेतलंस ग? सांगायलाच पाहिजे. हो, तर बाजारला विक्री होणार ग कशी? असं म्हणतेस? ठीक आहे मावशी, मी काय घेतला खवा. काय? अगं खवा. तू घेतलास खवा? अगं हो. अगं बाई,
हिने घेतलंय खावा हवा त्याने न्यावा आणि उभ्या उभ्याने ए मावशी खावा खावा म्हटलं खावा. अगं खावा म्हणायच्या अगोदर तुमचं काहीतरी काय बोलते सावटच दिसते असं ते ग सांग सांगच अगं हे पोरी तू काय घेतले अगं श्रीखंड घेतले वा खूप छान माल घेतलाय चल बाजारला सांगू अगं सांग की त्यात काय लागायचं एवढं मावशी मी घेतलं दूध आणि चालले बघ व्यापाराला अगं वाग दुधाचा माल घेतलाय हो बाजारला जायचंय हो. नीट जपून घे हो म्हटलं ग. आणि चलतील बाजारला मावशी काय ग मी ना घेतलं तूप आणि चालले बघ व्यापाराला अगं हो हळूहळू चाल म्हटलं हो ग मावशी तू आहेस ना सोबत अगं हाय ग हा चल चल बघ ग, कोण गेली अगे मावशी काय ग ऐकतेस ना ग हो ऐकते की बरं ऐक हा मी घेतलं दही दूध हलवा आणि चालले बघ बाजाराला दही तुझा हलवा घेतलाय चालते चालते काय घेतलं झालं बरं मावशी सगळ्यांना विचारलंस काय घेतलंस तू काय घेतलंस म्हणजे सांगायला तेव्हा हो मग म्हणजे ऐकायचं काय तुम्हाला हो मग जरा या की इकडे पुढं अगं या की अगं आपण बोल अगं मी बाजारला काय घेतलं माहितीये काय काय ग? अगं, खास पर्सनल माल घेतलाय काय कसला काय अगं पर्सनल माल घेतलाय ते बाजारला काय ग कसला हा कसला अगं कसलं म्हणजे काय तू बी सांगायला पाहिजे सांग मग अगं मी काय घेतलं माहितीये काय अगं रताळे घेतले काय हा हे सन्माननीय कृणाल पाचकले याचकडून 101 रुपयाचा पार्सल केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की मावशीनं माझं नाव घ्यायचं आहे. कृणाल पाचकळे. अहो कृणालराव सुंदर अशा सोप्यावर धुंद होते उशीर सुंदर अशा सोप्यावर धुंद होते उशीर आणि कुणालराव इकडं तिकडं न जाता येऊन झोपले मावशीच्या कुशीत मावशी काय ग मावशी काय 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 हॅलो बघ जयेंद्र सुभाष पांच्या यांचकडून संपूर्ण या कार्यक्रमासाठी 1000 रुपयाचं देणगी आलेली आहे. एक त्यांचं म्हणणं असतं की मावशीने एक छानसा संदेश या बसलेल्या सभेला द्यायचा आहे. काय ग मावशी काय ग अगं मी ऐकलं ते खरं आहे का ग तू ऐकलं ते खरं आहे का म्हणजे अगं सांग मला बी ऐकू दे काय ते काय ग हिने ऐकलं अगं मावशी तू मगाशी म्हटलं ना ग माझा नवरा आजारी आहे अगं पण ते कशाने आजारी आहे तुला तर माहितीच आहे का ग काय झालं ग काय ग मावशी अगं काय ग म्हणजे काय तुला माहित नाही अगं आजारी आहेत हे मला माहिती आहे ग अगं पण झालं तरी काय असं अगं खूप दारू पितात ग ते काय झालं ग मावशी चल चल मावशी उशीर होतोय अगं चला हो अगं, मावशी, पुढे चल लवकर. लवकर चला ग लवकर अगं चला काय बरोबर चल ग मावशी उशीर झालाय मावशी काय ग कोण होती काय ग माहित अरे कोण आहे तुम्ही माहित आहे का तुम्हाला हो आली की आली कुठून जाणार कुठे म्हणजे मी तुला अरे आली गोकुळातून जायची मथुरेला तुला मधुरी जाता येणार नाही. अरे का माझ्या एवढ्या पुढे सात शृंगार केलाय ते बाजारला जाण्यासाठी नाही बाबा आई शपथ मी तुला
स्वतःला सांगतात खरा सांगताय मथुरीला नाही जाता येणार तुला. अरे पण का खाल्ले मेले खाल्ले तू माझी भाग दिला माझी भाग समजत नाही पटकन दिला तर मावशी काय झालं माहितीये काय तुला ह्यातलं नाही बोलू अरे मी काय ती होय काय आई दप्पत तुला मधून वाटत नाही पण अरे किती वर्ष झाली ह्या बाजारला जाते मी आज पोरीना घेऊन चालले बाजारला होय काय तर त्या पोलीने घेऊन जाते तुझ्या मावशी तू मी काय म्हणता म्हणजे मजुरीत जाण्यापेक्षा तू इथं येत ना आम्ही सगळं खायला आलेलो ना काय? त्याला सांग हा रस्ता प्रतिबंध आहे तुम्हाला जाता येणार नाही हा रस्ता पलपलीत आहे जाता येणार नाही प्रतिबंध म्हणजे बंद केलेला आहे आम्ही हा म्हणजे रस्ता बंद केलेला आहे तुम्हाला जाता येणार नाही आणि तुम्हाला आमच्या हुकमाप्रमाणे बसलंच पाहिजे एक काम करा ना तुम्ही आता इथपर्यंत चालाय आमचा रस्ता बंद करण्यासाठी मी काय म्हणते एक नाही तुम्हाला 2 माठ देते तुम्ही शांत घेऊन गाया म्हशी राखा हॅलो पाचकल्यांचा बाबू याच्याकडे 100 रुपये आलेले आहेत मावशीने त्यांचं छान नाव घ्यायचं आहे. बाबू मावशी बाबू आपण बसूया बाबू तू बसूया बघा आपण आई काय होय अहो काय सांगू तुम्हाला माझ्या नवऱ्याचं आवं डव अहो असं जागं तू सांग यांना गोड गोड पंचपक्वानाचं खाऊ घातलं तरी नको म्हणतंय अहो लिटर दूध मी पाजलं तरी नको म्हणतंय 90चा पॅक द्यायचं म्हटलं ना झोपत न उठून जागा होतंय काय ग तिच्या नावाचं दारू अहो तुम्हाला काय सांगू जागं हिला का त्यांनाच काय आणि तुम्हाला काय नशा करू नका खरंच सांगते कुणीही नशा करू नका कारण मला एक सांगा 10ची प्या 50ची प्या 100ची काय 200 500ची प्या सकाळी प्यायल्यावर संध्याकाळी उतरते आणि संध्याकाळी प्यायल्यावर सकाळी उतरते खरं आहे ना काय माहिती म्हणजे आता तुमचे उतरले नाही ना आता नाही ना उतरले म्हणून सांगते नशा करू नका अहो नशा करायची असेल ना तर आयुष्यभर चढणारी नशा करा नशा करायची असेल ना तर आयुष्यभर चढणारी नशा करा एकदा का टाकली तर आयुष्यभर उतरली नाही पाहिजे अशी नशा करा अहो नशा केली ती माझ्या तुकोबारायानं नशा केली ती माझ्या संभाजी राजानं आणि नशा केली ती माझ्या छत्रपती शिवाजी राजानं अहो प्राण गेला पण धर्म नाही सोडला म्हणून काय सांगते ऐका नाव कसं आपलं बाबू अहो शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले जिंकले पण कधीच दगा नाही दिला आपल्या तलवारीच्या धारेला शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले जिंकले पण कधीच दगा नाही दिला आपल्या तलवारीच्या धारेला अहो संभाजी तानाजी सारखे मावळे सगळे होते हौशी संभाजी तानाजी सारखे मावळे सगळे होते हौशी आणि बाबूरावांचं नाव घेते आज या नमन कलेच्या दिवशी आमच्या देवांचा हुकूम आमचा कायदा म्हणून तुम्ही अगं पोरी नो हा मावशी अगं हे काय म्हणतात बघा बोलव त्यांच्या कृष्णदेवांना पुढे कृष्णदेव बघूया तरी त्यांना बोलवता मी पण तुम्हाला इथे बसल्या ना गं हो बसल्या बोली ना आणि तू पण बस ग पोरीनो आपण दमलो म्हणून बसूया आपण बसा मावशीला पण सांगा बसा मोज झाली 2 झाली 3 झाली 4 झाली 5 झाली 6 झाली अरे मावशी काय झाली आणि बघ इकडे आली अरे बाबा बसली का नाही इथं उभी का इथंच तर आहे ना
पोलीची मावशी मध्ये येणं होत आहे अरे बाबा लय माझी कंबर दुखते मला थकला कबूल आहे आता तुझी कमाल दुखत माझी काय कमाल दुखत नाही वाटतं तुला अरे मला हा धोपाल पण सांगू मला काय बातमी होय तुला काय सांगू तशी पण मी बसला ना मग तसं तू पण मावशी कोण ग हे? अगे राहते हा मावशी बघ जरा कोण आले थांबा. कोण आपण? राधे, मी श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान? श्रीकृष्ण भगवान असे नसतात मग कसे असतात तुझे श्रीकृष्ण भगवान? पायी पद्म, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, विठ्ठलाच्या विठेवरती उभे राहून विठ्ठल विठ्ठल म्हणतात असे असतात श्रीकृष्ण भगवान. राधे, तुझे बोलणे अगदी खरे आहे पण त्यासाठी मला 8 रुपये धारण करावे लागतात. तोच तुम्ही श्रीकृष्ण भगवान. देवकी माझी माता, वसुदेव माझे पिता, जन्म झाला बंदी शाळेला, तोच तुम्ही श्रीकृष्ण भगवान. अगं ए पोरीनो, हे खरंच श्रीकृष्ण भगवंत आहेत. आपण यांना शरण जाऊया. हो राधे, चला मग. प्रणाम भगवंता. तथास्तु. चला ग. आता पुत्र मी गाऊन या कंसाच्या घराने एक एक कोटी दे सतत एक एक कोटी दिवस देवांचा राजा देवराज इंद्र मल्हार पाटा रोज सुद्धा थरथर कापायचा. परंतु काय आश्चर्य, हा ज्या दरबारात
हो पण तो नेहमी हो करणारे 12 वाजून गेले काय कारण तो धंद्याचा काटा प्रश्न मी अनेक जायच्या पाठाले परंतु सर्वांचा बरोबर करू त्याचा नाही केला परंतु लोक बदलून झालं नाही जर का कृष्ण माझ्या गर्भात आला तर लोकांना न करू हे राज्य मी पुन्हा प्रस्थापित करणार आपला दरबार पुन्हा आला आहे का कोण कृष्ण बलराम कृष्णा तुला ज्यावेळी मर्यादा माहित नाही राजा नमस्कार करत असतो सर्वस्ता राजन मर्यादेचे मला ज्ञात आहे पण मर्यादा ज्याच्यासाठी असतात तो याचना आणि तो मागायला आलेला असतो वा परंतु कृष्णा मी तुम्हाला आमंत्रण दिले होते काम सर्वर आहे राजन आमंत्रण मिळाले होते मग अतिथी आल्यानंतर स्वागत आणि अभिवादन करायला स्वतः यादव राजन वा कृष्ण वा तुझ्या वाक्यावर मी प्रसन्न आहे कृष्णा तू एवढी मर्यादा विसरला की राज्याला भेटायला त्यांना एखादी मौलीने वस्तू आणायला लागते विसरला बरोबर आहे राजन तो तुम्ही पागारती सत्कार केला तो न विसरण्यासारखा आहे राजन म्हणजे कृष्ण बलराम गोकुळातील मी ज्या वीर कथा ऐकल्या होत्या त्या काही खोट्या नव्हत्या सर राजन या ठिकाणी आम्हाला बोलायचे कारण त्याच कारण सांगत आहे कृष्ण बलराम मुकाट्यानं तुम्ही दोघा मला शरण या नाही तर तुमचा मृत्यू माझ्या हातात आहे अग्नी सांगितले सोडून दे हे सर्व हो पापमुक्त मी तुला क्षमा करीन कहून जरा क्षमा आणि तुझ्याकडून अरे कृष्णा तुला बळ पाहिजे तर माझ्याकडून घे तू तर लहान आहे तुझ्याकडून काय पाहिजे मामासाहेब शरण हे नाहीतर होईल जास्त तयार ठीक आहे एवढी पहा बलराम कृष्ण मला येत या रणांगणामध्ये
अखेर उन्मत्त झालेल्या कवसाची उन्मत्त झालेल्या कवसाच हे मरण जवळ झालं आहे. माझं मरण या तिच्या हातात नव्हतं, पण तो देवकीच्या भोवती आत्महत्या घेऊन आपली दिला जाकाळी. कृष्णा, माझी अजून मी मेले नाही. हिंमत असेल तर होत असेल.